हां. सर, आपण एक पोलिसांनी एक मोठी कारवाई करत या ठिकाणी जो चोरटा आहे ज्याने 1,01,000 रुपयाचा माल नापास केला होता त्याला पकडलेला असल्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काय सांगा? सदर 25 जुलै रोजी आपल्या राजमाची पॉईंटच्या इथं चोरी झाली होती. त्या चोरीमध्ये फिर्यादीच्या एक लॅपटॉप, 2 मोबाईल, इयरपॉड आणि वॉच केलं होतं इलेक्ट्रॉनिक. त्याच्याप्रमाणे आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केला व त्या गुन्ह्याचा तपास आमच्या लोणार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मानकर यांच्याकडे दिला. त्यानंतर आम्ही त्या गुन्ह्याच्या बाबतीत तांत्रिक तपास केला. तिथं ज्या आरोपी तसेच फिर्यादी यांच्या जे काही तांत्रिक बाबी होत्या त्या आम्हाला उघडकीस आल्या. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरून आरोपीचा शोध लावला आणि त्या आरोपीचा शोध लावून त्याला ठाणे येथून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच जो 1,71,000चा मुद्देमाल होता तो. त्याचबरोबर आपण त्यानं गुन्ह्यामध्ये वापरलेले मोटरसायकल पण जप्त केलेले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे तपास केला. दीड वाजता जो काही अपघात झालेला आहे त्या अपघाताबद्दल काय? आज पहाटे 1:15 वाजण्याच्या दरम्यान एक फॉर्च्युनर भरधाव वेगाने पुण्याकडून मुंबईकडे जात होती. त्याचबरोबर पुढच्या रस्त्यावर ज्या त्यांच्या लेन होत्या त्या लेनवर एक जो मालवाहतूक टेम्पो होता तो एक चालला होता आणि दुसरी एक 4 व्हीलर होती. त्याचबरोबर त्याच्या बाजूच्या लेनवर हायवेचे जे आपले मदत करणारे जे लोक आहेत त्या कंपनीचे ते लोक जी गाडी बंद पडली होती ती क्रेननं घेऊन चालले होते. त्या दरम्यान जी फॉर्च्युनर भरधाव वेगाने येत होती तिने पाठीमागून जी मालवाहतूक टेम्पो आहे तिला डॅश दिला. त्याच्यामुळं सदरचा मालवाहतूक टेम्पो हा पलटी झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण जे मालवाहतूक टेम्पोचा जो ड्रायव्हर आहे तो नवी मुंबई येथे कामोठे येथे दवाखान्यामध्ये आहे. तसे जे इतर जे जखमी आहेत फॉर्च्युनरमध्ये एकूण 5 लोक होते. त्यातले 4 लोक हे पहिल्यांदा आपण पवनानगर येथे दवाखान्यात पाठवले होते, परंतु त्यांना तिथून वेगवेगळ्या हॉस्पिटलला नेलेलं आहे. त्यापैकी जे ड्रायव्हर होते त्यांना आम्ही ड्रायव्हर आपले अमित भाटी होते त्यांना आम्ही बोलवून घेतलं होतं. त्यांच्यावर सुद्धा उपचार चालू होते. जे सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल येथे जो टेम्पोचा जो दुसरा मदतनीस होता तो तिथं इंज्युर्ड होता. त्याच्यावर तिथे उपचार चालू होते. तसेच या अपघातामध्ये मयत झालेले जे तुषार भुमकर आहे त्यांची पण बॉडी तिथंच आणली होती. त्यामुळे तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही तिथे स्वतः सर्व स्टाफसह पोहोचलो. तिथे गर्दी हटवली आणि त्याच्यानंतर सदर टेम्पोतील जो मदतनीस होता त्याच्या तक्रारीप्रमाणे अमित भाटी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर याच्यामध्ये अजून जो मालवाहतूक टेम्पो आहे तर तो ड्रायव्हर पण त्याच्यात आरोपी होणार आहे. कारण सदरचा जो मिसिंग लिंकचा टनेल आहे त्याच्यामध्ये 1 मे पासून 31 ऑक्टोबर पर्यंत फक्त लाईट व्हॅन्स आणि बसेस यांना प्रवेश आहे. तेथे जे मालवाहतूक वाहन आहे त्यांना बंदी होती. त्याच्यामध्ये बंदी असलेल्या रस्त्यावर त्यांनी टेम्पो आणल्यामुळे त्याप्रमाणे आम्ही एमव्हीएचे सेक्शन्स 119 पब्लिक 177 याची वाढ करून त्याप्रमाणे पुढे तपास PSI चंदनशिवे करत आहे. सर, याचा जो सीसीटीव्ही फोटो आलेला आहे त्या सीसीटीव्ही मध्ये बाजूला काही वाहनं देखील दिसत आहे. त्याबद्दल नक्की काय सांगा? हायवेची जी क्रेन आणि जी मदतीची मोबाईल आहे ती तिथं बंद पडलेली गाडी तिथून घेऊन जात होते. आमचे जे नाईटचे अंमलदार आहेत तसे HSPचे लोक तिथं ताबडतोब पोहोचले होते. त्यांनी त्यावर चौकशी केली असता ती गाडी बंद पडली होती ती क्रेननं घेऊन जात होती.